शेतकरी काही भीक मागत नाही, मान्य आहे मला अजितदादांचं की, पण त्यासाठी पहिल्यांदा सरकार म्हणून अजितदादांनी एक व्यवस्था करावी. या महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यावर उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये शेतीमाल विकण्याची वेळ येणार नाही अशा प्रकारची धोरणं तयार करावीत. आम्ही काही भिकारी नाही त्यांच्याकडे सारखं सारखं कर्जमाफी मागायला. 2008, 17, 19 या सर्व कर्जमाफी आपण जर बघितल्या तर त्याला कुठलीही समिती आपण केली नव्हती. त्याच्यामध्ये भाजपचा सुद्धा 2017चं कर्जमाफी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. समिती न फॉर्म करता तिथल्या तिथं कर्जमाफी ही दिली गेली होती. त्यांच्या काळात अटीतटी खूप होत्या, पण महाविकास आघाडीच्या काळामध्ये आणि त्याच्या आधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काळामध्ये जी कर्जमाफी दिली होती ती सरसकट तिथं दिली गेली होती आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नाही तर बँकेच्या अकाउंटमध्ये लगेच तो सर्व पैसा पोहोचला होता आणि शेतकऱ्यांना मदतसुद्धा झाली होती. मग त्यावेळेस कुठं समिती फॉर्म केली गेली नव्हती, निर्माण झाली नव्हती. मग अशी आत्ता समिती फॉर्म करण्याची कारण काय होतं? कारण अतिवृष्टीमध्ये आमचा शेतकरी अडचणीत आलेलाच आहे. एक मोठं पॅकेज या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना या सरकारने दिलं होतं आणि त्यात सांगितलं होतं 32,000 कोटी रुपयेचं पॅकेज आम्ही तिथं देत आहोत. पण ते पॅकेजसुद्धा दुर्दैवाने फसवय हे आम्ही आधीसुद्धा सांगितलं होतं आणि आत्तासुद्धा आपल्या सर्वांना सांगतो. 28 लाख हेक्टर शेतीचं नुकसान तिथं झालं. NDRFच्या निकषानुसार तिथं शेतकऱ्याला किती पैसा मिळणार आहे तर 6,175 कोटी रुपये. आत्ताचंच जे नुकसान झालेलं आहे खरीफचं त्याचा पैसा दिवाळीपूर्वी जो येणार होता तो अजूनपर्यंत मिळालेला नाही. तर रब्बी हंगामाचा कधी हे देणार आहे हे त्या ठिकाणी देवालाच माहिती आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.